नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वांनाच प्रतीक्षा होती की आज 6 तारीख आहे आणि धाराशिव जिल्ह्यातील पीक विम्याची आजची तारीख होती नियमाप्रमाणे. आणि ही तारखेमध्ये नेमकं काय घडलंय सगळ्याला उत्सुकता असणारच. कारण धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम 2020चा पीक विमा हा 94 कोटीसाठी कोर्टामध्ये आहे. तारीख पे तारीख होत आहे आणि त्याची तारीख आजही होती. याबाबतच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट घेणार आहोत. त्याचबरोबर खरीप हंगाम 2025 बाबत ही अपडेट आपण काल घेतलेलीच आहे. परंतु खरीप 2020साठी 226 कोटी रुपयाचं वाटप होणं बाकी आहे आणि त्यामध्ये जे 134 कोटी रुपये आहेत ते जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या खात्यावर आहेत. ते वाटप कधी करणार माहीत नाही. परंतु महत्त्वाचा मुद्दा, कारण 94 कोटीसाठी जी लढाई चालू आहे कोर्टामध्ये, तर त्याबाबतचे अपडेट आज नियमाप्रमाणे तारीख होती. आज तारीख झाली का नाही माहीत नाही, परंतु एक महत्त्वाची अपडेट आणि चांगली अपडेट आली आहे म्हणायला का हरकत नाही धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना. आता आजची तारीख हिअरिंग झालं आहे का नाही त्याबाबत अजून स्पष्टता आलेली जरी नसली, परंतु पुढच्या तारखेला नियमाप्रमाणे आज काहीच झालेलं नसेल, त्यामुळेच पुढची तारीख ढकलण्यात आलेली आहे आणि पुढची तारीख ही अंतिम तारीख असेल. धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम 2020च्या पीक विम्याची वाट बघत असलेल्या शेतकऱ्यांना एक चांगली अपडेट आपण 1 ते 2 तारखांमध्ये निकाल लागेल असं स्पष्ट केलेलं होतं. आणि अखेर शेतकरी मित्रांनो, आता पुढची तारीख अजून जाहीर झालेली जरी नसली, त्याबाबत अपडेट आली तर लागलीच आपण चॅनलवर व्हिडिओ घेऊच. परंतु आता पुढची जी तारीख आहे ती तारीख ही अंतिम सुनावणी असेल, अंतिम तारीख असेल आणि त्या अंतिम तारखेमध्ये शेतकऱ्यांच्या बाजूनं निश्चित निकाल येईल, यात वाद नाही. परंतु आता तारीख पे तारीख म्हणायची वेळ येणार नाही असं वाटते. कारण आता पुढच्या तारखेमध्ये जो काय असेल तो निकाल लावला जाणार आहे. त्यामुळं खरीप हंगाम 2020च्या पीक विम्याची जे शेतकरी वाट पाहत आहेत त्या शेतकऱ्यांना आजची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. ती तारीखही अजून जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्या तारखेला शेवटचीच तारीख आणि एकच तारीख आता राहिलेली आहे. फक्त एक सुनावणीमध्ये धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम 2020च्या पीक विम्याची शेवटची सुनावणी होऊन निर्णय येणार आहे. त्यामुळे एक दिलासादायक अपडेट शेतकऱ्यांना, कारण प्रत्येकानं खरीप हंगाम 2020च्या पीक विम्याची वाट पाहत आहेत. कारण या 94 कोटीसाठी 134 कोटी अडकून पडलेले आहेत. त्यामुळं या 94 कोटीचा निकाल येणाऱ्या पुढच्या तारखेमध्ये फायनल होणार आहे आणि निश्चित शेतकरी मित्रांनो, हा निकाल शेतकऱ्यांच्या बाजूने लागेल. कारण तसे पुरावे मजबूत आहेत. त्यामुळं आता एक सुनावणीची वाट आपल्याला पाहायची आहे. सुनावणीची तारीख अजून जरी जाहीर झालेली नसली तरी त्याबाबत जरी जाहीर झालेली असेल किंवा नसेल, त्याबाबत जर अपडेट आली तर तारखेची माहिती आपण निश्चित व्हिडिओ टाकूच. पण महत्त्वाचा मुद्दा, येणारी तारीख ही शेवटची तारीख आहे आणि धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम 2020च्या पीक विम्याची ही शेवटची तारीख होईल व शेतकऱ्यांच्या बाजूने चांगला निकाल येऊन शेतकऱ्यांच्या खात्यात निश्चित 134 कोटी व 94 कोटी रुपयाचं वाटपाला सुरुवात होईल. हीच एक आजच्या अपडेटमधून व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट द्यायची होती. कारण आता तारीख पे तारीख थांबलेली आहे. शेवटची एकच अंतिम सुनावणी पुढील तारखेमध्ये होऊन शेतकऱ्यांच्या पीक विमा शेतकऱ्यांना मिळेल की नाही याबाबत अनिश्चितता दूर होणार आहे. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.